नमस्कार मंडळी. तर आज मी बनवले होते तळलेले मोदक. तळलेले मोदक बनवलेले खूप छान झालेले. तर एकदा नक्की अशा पद्धतीने ट्राय करा मोदक. आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात त्या देखील मला नक्की सांगा. तर मी तुम्हाला रेसिपी शेअर केलेली आहे तळलेल्या मोदकांची. सुरुवातीला आपण नारळ किसून घेतला ओला आणि गूळ एकत्र करून ठेवला कढईमध्ये. आता आपल्याला गूळ पूर्णपणे वितळत नाही तोपर्यंत व्यवस्थित खोबरं आणि गूळ एकत्र मिक्स करायचं आहे. नंतर वितळल्यावर त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार इलायची टाकायची आहे आणि परत मिक्स करून घ्यायचं. इथे आपलं सारण रेडी झालंय जे आपल्याला मोदकासाठी हवंय ते. आणि हे सारण रेडी झाल्याच्या नंतर आपण आता पीठ मळून घेणार आहे. आपण पहिलं गव्हाचं पीठ घेतलंय, त्याच्यामध्ये मीठ आणि मोहन टाकलंय कडक तेलाचं आणि थोडंसं पाणी ओतून आपण पीठ सॉफ्ट असं थोडंसं पीठ मळून घेणार आहे. पाहू शकता इथे थोडंसं पाणी होते. पीठ व्यवस्थित मळून घेतलं पिठाचा गोळा. त्याच्यावरती आपण थोडंसं तेल लावून परत व्यवस्थित मळून 5 ते 10 मिनटं ठेवून देणार आहे पीठ रेस्टसाठी. आणि त्याच्यानंतर एक पिठाचा गोळा घेतला, त्याच्यानंतर पारी लाटून घेतली. त्याच्यामध्ये आपण जे सारण रेडी केले ते भरून मस्त असं मोदकाचा पूर्ण आपण त्याला आकार देणार आहे. आपल्याला इथे सुंदर असा मोदक बघा पाऊस रेडी झाला आहे. असेच एक करून मी सर्व मोदक बनवून घेतले. आणि राहिलेल्या पिठाच्या नंतर मी करंजी देखील बनवली. आपण सारण ॲड करून करंजीला सर्व साईडून व्यवस्थित दाबून बंद करून घेणार आहे. आणि बंद करून झाल्याच्या नंतर आपल्याला कट लावून घ्यायचं आहे. इथे करंजी गव्हाची रेडी झाली आहे. आणि बघू शकता इथे मी तळलेचे मोदक आणि करंजी देखील बनवले. ते मी आता कढई ठेवलं गरम करण्यासाठी. त्याच्यात एक करून सर्व मोदक करून घेतले. मोदक आपल्याला गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे. खूप सुंदर कलर आलेला आणि आपले मोदक देखील रेडी झाले. मोदक काढून घेतले मी. खूप छान कलर आलेला आणि एकदम मस्त झालेले मोदक. आणि मोदक काढून झाल्याच्या नंतर एक मोदक मी तुम्हाला तोडून दाखवते. बघू शकता किती छान झालं आहे मोदक. आणि अशाच पद्धतीने मोदक बनवा, खूप छान होतात. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी धन्यवाद.